आत्ता कंबाईन ग्रुपच्या पूर्व परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांपैकी चालू घडामोडीच्या 17 प्रश्न म्हणजे 15 प्रश्न चालू घडामोडीचे आणि 2 प्रश्न चालू घडामोडी रिलेटेड ते बजेट आणि आय-आय-पी बद्दल विचारलेले होते इकॉनॉमिक्समध्ये. असे 17 प्रश्न कन्सिडर केले, तर 7 प्रश्न कॉन्फिडेंटली सोडवता येऊ शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला असं म्हटलं, की हा बी हा, ना बी ना, म्हणजे मे बी और मे नॉट बी अशा कॅटेगरीमधले 3 प्रश्न आहेत. पण ह्याचा अर्थ मी 6 पर्यंत ते आउटपुट जाणार नाही. तर मी असं सांगेन 7 ते 8 प्रश्न तुमच्या बरोबर येत असतील, तर तुमचा आउटपुट जे आहे, तर ते करंटमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे का? कारण करंटमध्ये एप्रिल 2024 नोव्हेंबर 2024 प्रश्न विचारलेले होते. जे की आपण साधारणतः 1 वर्षापूर्वीच्या करंट अफेअर्स जाण्याचा प्रयत्न करतो आणि साधारणतः आपला बेस तेवढा त्या ठिकाणी. त्यामुळे मला मागच्या याचा फायदा झाला, त्याचा फायदा झाला, हे सांगण्यापेक्षा मी असं म्हणेन, की 7 किंवा 8 प्रश्न असतील, तरी ते 50% त्या ठिकाणी असतील, तरी देखील मी असं म्हणेन, की आउटपुट जे आहे, तर आता ज्या पद्धतीनं पेपर आलेला आहे, तर त्या पेपर चांगलं आहे.